अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 27. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मागील भागात माझ्यामुळे हे सर्व झालं, अन्या बोलली. आणि त्यांचे हे संभाषण ते दोघे कान देऊन ऐकत होते व त्यांच्याबरोबर ती व्यक्ती कोपऱ्यात टेबलवर बसलेली पेपराचे आडून हे सर्व बघत होती. त्या दोघांना बोलताना पाहून त्याला खूप राग येत होता, पण त्याने आपला राग कंट्रोल केला व त्या दोघांना रोखून बघू लागला. तर आतापासून पुढे एका आलिशान घराच्या मोठ्या हॉलच्या मध्यभागी एक भव्य व आरामदायक सोफा ठेवलेला होता. महागडी सजावट आणि शोभिवंत वस्तू आणि काही विचित्र भिंतीचित्रे त्या व्यक्तींची विलक्षण आवड. तर त्यांच्यासोबत खालच्या मधोमध असलेल्या त्या सोफ्यावर बसलेला तो, चेहऱ्यावर विलन सारखी स्माईल आणि हातात एक महागड्या ग्लास धरून समोरच्या भव्य स्क्रीनवर काहीतरी बघत होता. स्क्रीनवर चालू असलेलं ते दृश्य पाहून त्याच्या चेहऱ्यावर असलेलं ते कपटी स्मित एका क्षणात गायब झालं आणि त्याच्या डोळ्यात प्रचंड राग झळकू लागला. अचानक तो आपल्या जागेवरून उठला व रागाच्या भरात हातातला वाईनचा ग्लास उचलला आणि पूर्ण ताकदीने समोरच्या LED स्क्रीनवर फेकून मारला. तसा खाडकन आवाज झाला व त्या भल्या मोठ्या स्क्रीनचे आणि त्या ग्लासचे तुकडे तुकडे झाले. त्याचा अवतार पाहून तिथे बसलेला त्याचा चेला घाबरून पटकन आपल्या जागेवरून उठला व थोड्या बाजूला जाऊन उभा राहिला. त्याच्या चेल्याचा घाबरलेला चेहरा सांगत होता की जणू काही त्याच्या मनातील रागाने असंतोष तो त्याच्यावर व्यक्त करत आहे की काय, असं त्याला वाटत असेल. म्हणून तो त्याच्यापासून थोड्या अंतरावर उभा राहिला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि त्याने रागातच फोनकडे पाहिले. हॅलो बास, त्याने वहिनीचा हात हातात धरला आहे. तुम्ही पाहिलं ना? तो व्यक्ती कुणाला तरी फोन करून रागातच बोलत होता. काय बोललास तू? काय बोललास? पुन्हा बोल, पलीकडील व्यक्तीने थोड्या रागातच विचारलं. सॉरी बास, माझं चुकलं. ते त्याने वहिनी साहेबांचा हात हातात घेतला आहे. तो माणूस आपला फोन पेपरचे आडोश्याला धरून हळू आवाजात बोलला. अरे मग तू हे बघत काय बसला आहेस आणि मलाही का दाखवत आहेस? जा ना, त्याला फोडून काढ. तो रागाने लालबुंद होऊन बोलला. ओके बास, असं म्हणून त्याने कॉल कट केला आणि अवीला मारायला पुढे सरसावला. तो त्यांच्या टेबलाजवळ जाणार एवढ्यात कोणीतरी पाठीमागून त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याला मागे घेतले. तसं त्याने मागे वळून पाहिलं तर त्याच्या मागे मॉन्टी डेव्हिल स्माईल करून उभा होता. तुला त्याच्यापर्यंत पोहोचायच्या आधी पहिल्यांदा माझ्याशी सामना करावा लागेल, मॉन्टी त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकत बोलला आणि त्याने हाताने कसला तरी इशारा केला. तर तिथे अवीचे 2 बॉडीगार्ड आले व त्याला दोघांच्या मध्ये घेऊन बाहेर निघून गेले. त्या दोघांना बघून घाबरून त्या व्यक्तीचा चेहरा पांढरा पडला. मला सोडा, मला जाऊ द्या, मी पुन्हा तुमच्या वाटेला जाणार नाही. तो माणूस त्या बॉडीगार्डकडे गयावया करत होता. असं होय, तर चल, तुला तुझ्या योग्य जागी नेऊन सोडतो. ते दोघे हसत बोलले आणि त्या व्यक्तीला काय समजायचं ते समजलं. अहो नको, मी तुमच्या पाया पडतो, पण मला पुन्हा पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. काल त्यांनी मला खूप मारलंय. ते तर बरं झालं बासच्या बाबांनी आम्हाला सोडून आणलं म्हणून बरं झालं, पण आता तेही मला सोडवून आणणार नाहीत, कारण आता माझ्यासोबत बास आत नाहीत. तो माणूस गयावया करून बोलला. हो का? मग तुझ्या त्या दीड दमडीच्या बासच्या सांगण्यावरून तू आमच्या बासला मारायला आलास? तुला काय वाटलं ते कोणी साधीसुधी व्यक्ती आहेत? अरे ते तर भारतातील तरुण बिझनेसमॅन आहेत, मिस्टर अविनाश राज्याध्यक्ष, आणि त्यांना मारणे एवढं सोपं नाही. त्यातला एक बॉडीगार्ड रागाच्या भरात बोलून गेला आणि तो पुढे काही बोलणार इतक्यात दुसऱ्यांनी त्याला मध्येच थांबवलं. काय म्हणजे ते अविनाश राज्याध्यक्ष आहेत? मग ते असं स्वतःचा चेहरा लपवून का फिरत आहेत? बासला सांगायला हवं ना, तर फुकट 12च्या भावात जातील. तो व्यक्ती स्वतःशीच विचार करत बोलला. तोपर्यंत ते लोक पोलीस स्टेशनमध्ये आले आणि अवीच्या बॉडीगार्डने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं व पोलिसांना त्याचा चांगला समाचार घ्यायला सांगून परत निघून गेले.
या सम्राट सिंगच्या काहीतरी बंदोबस्त करायला हवा. मॉन्टी आपले हात झटकून स्वतःशीच बोलला. आता तुम्हाला समजलं असेलच तो विलन कोण आहे ते. मॉन्टी काहीतरी विचार करून पुन्हा त्या तिघांना जॉईन झाला. तर तिथे रेवा आपली वायफळ बडबड करत होती व अन्या आणि अवी तिचं ते बोलणं मन लावून ऐकत होते. मन लावून असल्याचं नाटक करत होते. अवी यार, काही लोक उगाचच एवढी वायफळ बडबड करतात की त्यामुळे समोरच्याला त्रास होतोय याचा विचारही करत नाहीत. मॉन्टी खुर्चीवर बसत बोलला आणि रेवाने त्याच्याकडे रागाने पाहिलं. हो मिस्टर, व्हॉट यू मीन? मी वायफळ बडबड करते? रेवा रागाने धुसफूस करत बोलली. तू आता मला काही बोललीस का? मॉन्टी तिच्याकडे त्रासिक नजरेने बघत बोलला. आणि ते बघून रेवा आणखीनच चिडली. हे बघा, मी तुला पहिल्यांदा आणि शेवटचं सांगते, जर इथून पुढे मला काहीतरी बोललास तर मी तुला. रेवा बोलतच होती तेवढ्यात मॉन्टी तिचं बोलणं मध्येच अडवून बोलला. एक्सक्यूज मी मिस व्हॉटेवर. पहिलं तर मी तुझ्याबद्दल बोलत नाही आणि सारखं माझ्यावर असं ओरडायचं नाही हा. मॉन्टी जरा चिडून बोलला. स्टॉप इट मॉन्टी, तुम्हा दोघांचे हे काय चालू आहे? आपण इथं भांडायला आलो आहे का? अवी थोडा चिडूनच बोलला. अरे अविनाश, मी कुठं सुरू केलं? हिने सुरुवात केली. मॉन्टी पटकन बोलून गेला आणि नंतर त्याला समजलं की आपण बोलण्याच्या ओघात काय बोलून गेलो. म्हणून त्याने घाबरून अवीकडे पाहिलं तर तो मॉन्टीकडेच रोखून बघत होता. अविनाश म्हणजे तुमचं नाव अविनाश आहे का? अन्या त्याच्याकडे संशयाने बघू लागली. नाही अगं अन्या, याचं तर नाव अवी आहे ना. मग अविनाश कसं काय असेल? कालच तर हा आपल्या कॉलेजमध्ये आला आहे ना. रेवा परिस्थिती सांभाळून घेत बोलली. मग हे काय बोलले आता अविनाश म्हणून? अन्या पटकन बोलली. हो हो, तसं नाही, ते मला सवय झाली आहे ना सारखं सारखं अविनाशला बोलून, तेव्हा मी अविनाशच म्हणतो. मॉन्टी काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेला. अवी म्हणजे अविनाश राज्याध्यक्ष का? तुम्ही त्यांना ओळखता का? म्हणजे मी तुम्हाला त्यांच्यासोबत आमच्या कॉलेजमध्ये पाहिलं आहे म्हणून विचारलं. तरी मी विचार करते की तुम्हाला कुठेतरी पाहिले, पण कुठे हे आठवत नव्हतं. पण आता तुमच्या तोंडून अवीचं नाव ऐकलं आणि मला आठवलं. तुम्हाला माहिती आहे, मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. मी त्यांना माझा आयडल मानते. मलाही त्यांच्यासारखं एक सक्सेसफुल बिझनेसमॅन व्हायचं आहे. त्यामुळे मी त्यांचे सगळे मॅगझिन, त्यांच्याबद्दलचे लेख वाचते. पण मला त्यांना एकदा पर्सनली भेटायचं आहे म्हणून मी किती दिवस झाले धडपड करत होते. पण बरं झालं तुम्ही मला भेटलात. तुम्ही माझी त्यांच्यासोबत भेट घडवून द्याल का? अन्या बोलली आणि मॉन्टीने अविनाशकडे रोखून पाहिलं. मला एक समजत नाहीये की एकतर मी वेडा आहे किंवा माझा मित्र फार वेडा आहे. ही मुलगी त्याची एवढी मोठी फॅन आहे, ती त्याला भेटण्यासाठी एवढी उत्सुक आहे आणि हा वेडा आपली ओळख बदलून फिरत आहे. मॉन्टी नकारार्थी मान हलवत स्वतःशीच बोलला. नाही. पण का नाही? मला त्यांना भेटायचं आहे. तेव्हा प्लीज माझी भेट घडवून द्याल ना? अन्या इवलसं तोंड करून बोलली आणि यावर त्या दोघांचे चेहरे बघण्यासारखे झालेले होते. पण त्या दोघांची ही अवस्था पाहून रेवा मात्र हसत होती. अगं त्याला काय विचारतेस? मी तुझी अविनाशसोबत भेट घडवून आणतो. तसंही तो याचा फक्त मित्र आहे, पण तो माझा बेस्ट फ्रेंड आहे, माझा जीव आहे. अन्याला नाराज झालेलं पाहून अवी बोलला. त्याचं बोलणं ऐकून रेवा व मॉन्टीने त्याच्याकडे अविश्वासाने पाहिले. खरंच हा प्रेमात फार वेडा झाला आहे. त्यामुळे हा काय बोलत आहे हे यालाच समजत नाही. मॉन्टी मनातच बोलला व चेहऱ्यावर उसनं हसू आणून अन्याकडे पाहिलं. काय तुम्ही माझी अविनाशसोबत भेट घडवून द्याल? आणि आता जबरदस्त ती खुश झालेली आणि तिच्या चेहऱ्यावर हे हावभावातून दिसत होते. एखाद्या लहान मुलीला जसं चॉकलेट भेटल्यावर ती खुश होते, अगदी तशीच ती रिॲक्ट करत होती. ही मला भेटण्यासाठी एवढी उत्सुक आहे हेच जर मला आधीच समजलं असतं तर मला हे नाटक करावं लागलं नसतं. तसंही हिचे बाबाही आमच्या लग्नासाठी तयार आहेत आणि ही पण माझ्यासाठी किती वेडी आहे हे आत्ता हिच्या बोलण्यावरून समजलं आहे.
पण आता यावर काहीच पर्याय नाही. मला हे नाटक पुढे कंटिन्यू करावे लागेल. अवी मनातच धुसफूस करत बोलला. अवी, तुम्हाला माहीत आहे का, मी तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा पाहिलेलं तेव्हा मला तुम्ही अविनाशच आहात असं जाणवलं होतं. तेव्हा असं वाटलेलं की तुम्ही मुद्दामून हा वेश परिधान करून आला आहात, कारण तुमची आणि त्यांचे डोळे अगदी सेमच आहेत. तुमची व त्यांची चालण्याची स्टाईल, बोलण्याची पद्धत अगदी सारखीच आहे. अन्या बोलली आणि इकडे कॉफी पीत असलेल्या मॉन्टी व रेवाला जोरात ठसका लागला. अन्या रेवाची पाठ चोळत बोलली. तेव्हा अवीने देखील मॉन्टीकडे पाहिलं तर तो त्याच्याकडेच बघत होता. अन्या, 1 मिनिट, मी आलेच. मॉन्टी, आपण जरा मोकळे हवेत जाऊया, म्हणजे तुझ्या ठसका कमी होईल, अवी बोलला आणि तो व मोंटी बाहेर निघून आले. अवी, हे काय आहे? तू वहिनींची अविनाशसोबत भेट कशी काय घडवून देणार? म्हणजे हे कसं शक्य आहे? मॉन्टी न समजून बोलला. शक्य आहे मॉन्टी, शक्य आहे. आणि एकदा का तिची व अविनाशची भेट झाली की आमच्या दोघांचे भविष्य क्लिअर होणार आहे. कारण त्याच दिवशी अविनाश अन्याला प्रपोज करणार आणि तिला लग्नाची मागणी घालणार आहे. अवी हसत बोलला आणि त्याचं बोलणं ऐकून मॉन्टीही थोडा रिलॅक्स झाला. नाहीतर मगापासून त्याच्या मनात एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेले होते. अवी यार, तू खरंच खूप ग्रेट आहेस आणि मला एक समजत नाही की तू हे प्लॅनिंग कधी केलं, मॉन्टी बोलला. तेव्हाच जेव्हा अविनाशचं नाव ऐकल्यावर तिला झालेला आनंद आणि त्याला भेटण्यासाठी तिला असलेली एक्साइटमेंट हे पाहून मी मनातच आपला प्लॅन बनवला. तर मग कसा काय वाटला माझा हा प्लॅन? अवी हसून बोलला. खूप छान आहे. मला वाटलंच नव्हतं की तू इतक्या कमी वेळात एवढं काहीतरी नियोजन करू शकतोस, मॉन्टी बोलला. बरं चल आता, नाहीतर त्यांना शंका येईल, अवी बोलला आणि ते दोघे आतमध्ये गेले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.